अभंग 29. अगा महाविष्णू अनंत भुजाच्या, आम्हा अनाथाच्या सोयरिया. न कळे महिमा वेद मौनावती, तेथे माझी मती कोणी कळे. कायम्या वर्णाव्या तुझ्या थोरपणा, सहस्त्रवदना शक्ती नव्हे. रवी शेषी जेथे तेज सामावती, तेथे माझी मती कोणी कडे. तुगा म्हणे आम्ही बाळ तू माऊली, करावी सावली करुणेची. अर्थ: हे अनंत बाहू असलेल्या महाविष्णू, आम्हा अनाथाचा तू सोयरा आहेस. तुझा महिमा जेथे वेदांत नाही न कळून ते नीती म्हणून मौन झाले, तेथे माझी अल्पमती कुठवर पुरणार. सहस्त्रमुखी अशा शेषालाही तुझा थोरपणा वर्णन करता आला नाही, तेथे मी तुझे वर्णन कुठवर करणार. कोटी चंद्र सूर्याचे तेजही ज्यांच्या ठिकाणी सामावलेले आहे, त्या रूपाचे वर्णन करण्यास माझी मती कशी बरी पुरेल. म्हणून आम्ही बालक व तू आमची माऊली, तेव्हा आमच्यावर कृपेची सावली धर, असे तुकाराम महाराज म्हणतात. अभंग 30. नमो विष्णुरूपा अगामाय बापा, अपार अमुपा पांडुरंगा. विनवितो दास रंक मी सेवक, वचन ते एक ऐक माझे. करिता तुझे स्तुती वेद पै भागले, निवांतची थेले नेती नेती. तुगा म्हणे तेथे काय माझी वाणी, ये तुझी वाखाणी कीर्ती देवा. अर्थ: हे माय बापा, हे विश्वरूपा, अपार व अनंत परमेश्वरा पांडुरंगा, तुला नमस्कार असो. हा तुझा दास गरीब सेवक तुझी विनवणी करीत आहे. माझे एक वचन कृपा करून ऐकावे. तुझे यशोगान करता करता वेद थकले. एवढेच नव्हे तर नेती नेती असे म्हणत त्यांची वाणीच कुंठित झाली. हे परमेश्वरा, तुझे वर्णन करताना जेथे त्यांची ही स्थिती झाली, तेथे माझी वाणी ते काय करणार. तुकाराम महाराज म्हणतात.